फुल टॉस बॉल, ये तोहफा दिया था, इस तोहफे को दोनों हाथों से कबूल किया, गेंद को भेज दिया वन बाउंस, या फिर ठीक है वहां पर थोड़ा सा अंदर की ओर गेंद गिरी है, चौका जरूर आया है। 4 रनों के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ, रन लगे स्कोर कार्ड पर 18 रन। देखिए पहली गेंद डॉट आई थी, हालांकि उछाल लेती हुई गेंद थी, उसके बाद फुल टॉस गेंद डाली गई। मयंक 11 खारबाव टीम के मुख्य बल्लेबाज सुरेश पाटिल मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आए, तीसरे क्रमांक पर। 3 छोटे बल्लेबाज हैं, उन पर जवाबदारी होगी इस मैच में रनों को बटोरने की, क्योंकि यहाँ से आने वाली गेंद होगी 20-20 गेंदों में बनाने इस मैच को जीतने के लिए। 53 करुण पाटिल बड़ा शॉट खेलने के प्रयास में आउट जरूर, हालांकि इस सर्कल के अंदर उनका कैच लपका गया अक्षर राजभर द्वारा। हम जब विश्वनाथ ने गेंद डाली थी तो थोड़ी सी गेंद को धीमा रखा और पीछे रखा था, रॉन्ग वन वो गेंद डाली गई थी, उंगलियों का इस्तेमाल किया था, बेहतरीन से गेंद को कट किया गया था। बल्लेबाज हालांकि उस गेंद की गति को पढ़ नहीं पाया, बड़ा हिट करने के प्रयास में गेंद को सीधा खड़ा कर दिया था अक्षर राजभर, गेंद के नीचे अगर कैच को लपका गया। हालांकि अक्षर राजभर ने दूसरी ओवर की पहली 2 गेंदों पर मिस फील्ड की थी, मगर कैच बढ़िया लपका। बल्लेबाजी के लिए सुरेश पाटिल, जिस तरह से आसमान में सूरज चमक रहा है उस तरह से सूरज को उस वक्त मैदान के अंदर चमकना होगा, जिसलिए जाने जाते हैं उस तरह की बल्लेबाजी करनी होगी इस मैच में। स्लोवर गेंद आते खड़े खड़े खेला है, डीप में खिलाड़ी मौजूद हैं और यहां पर बड़ा कैच, सूरज पाटिल आए और सूरज पाटिल चल दिए बैक टू द आउट, गॉन। धन्यवाद डीजे मास्टर, क्या बेहतरीन कैच को अंजाम दिया, वहां पर आशीष नजर आए थे, बढ़िया गेंद। हालांकि विश्वनाथ जादव की ताकत रही, उछाल वाली गेंदें करते हैं, लगातार बल्लेबाजों के खिलाफ दबाव बनाने का प्रयास करते हैं, उसमें सफलता भी मिली है विश्वनाथ जादव को। बल्लेबाजी क्या बेहतरीन की थी, 32 रन बनाए थे, 5 गेंदें डाली हैं, 2 विकेट चटका चुके हैं, एक चौका से उनके खिलाफ आया है। हैट्रिक पर ही गेंदबाज इस वक्त मिस होती हुई, बेहतरीन गेंदबाज विश्वनाथ जादव द्वारा। 3 ओवर का हुआ है खेल समाप्त, 3 ओवर की समाप्ति के बाद रन लगे स्कोर कार्ड पर 19। देखिए आने वाली 18 गेंदों का खेल बाकी होगा, 18 गेंदों में बनाने इस मैच को जीतने के लिए 53 रन 53 का और पीछा करना होगा। हालांकि काफी लंबा ये लक्ष्य होगा, काफी बड़ा लक्ष्य होगा, मगर नामुमकिन नहीं होगा। जिस तरह से प्रणय पाटिल जाने जाते, प्रणय पाटिल जिस तरह की बल्लेबाजी करनी होगी, प्रणय पाटिल ने अभी तक 2 चौके लगाए हैं, थोड़ी सी लंबी इनिंग खेल रहे हैं। एक तरफ अक्षय आए हैं नए बल्लेबाज, और अक्षय राजभर को शुद्ध गेंदबाजी के लिए इंट्रोड्यूस किया जा रहा है। 2023 राखी दीदी सावंत के माध्यम से जो टूर्नामेंट हम देख रहे हैं, राष्ट्रपति चषक में पहली दफा खेलते नजर आते खिलाड़ी, और वहां पर अपने ड्रीम स्टार्ट करवाए थे। ऑल इंडिया ओपन पहला टूर्नामेंट खेलते, हैट्रिक विकेट चटकाने का काम किया था इस गेंदबाज, वहां से चर्चा में आए थे अक्षय राजभर। हालांकि विश्वनाथ जादव के नेतृत्व में काफी बढ़िया क्रिकेट खेला इस खिलाड़ी ने। फुटबॉल गेंद ऑन साइड पे गेंद को खेला गया, डीप में खिलाड़ी मौजूद, नंदन जब तक गेंद की तरफ पहुंच रहे, गेंद को फ्री करते थ्रो करते। जय विश्वकर्मा विकेट के पीछे, काफी अनुभवी खिलाड़ी है। देखिए जय विश्वकर्मा की अगर बात की जाए, धानी टीम के लिए काफी नेतृत्व किया इस खिलाड़ी ने। बीस अंकों पर अब बनाने हैं 52। बड़ा हिट वहां पर करने का प्रयास, बैट का बाहरी किनारा, जय विश्वकर्मा का सहारा, और बल्लेबाज इस वक्त अक्षय मैदान के बाहर, गॉन।
धन्यवाद डीजे मास्टर। देखिए इस वक्त बेहतरीन गेंदबाजी की जा रही है। 3 विकेट को बैक टू नए बल्लेबाज पराग आए हैं बल्लेबाजी के लिए। अक्षर राजभर पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट। बढ़िया देसी गेंदों को कट करने का काम करते थे कि सीमेंट विकेट पर गेंदों को कट कराने का कारनामा बहुत से गेंदबाजों के पास है। अच्छी गेंदबाजी की जा रही है। हालांकि सीमेंट विकेट पर गेंदों को टर्न करवाना, अगर गेंद गली में जाती हुई जब तक गेंद को फील करते हैं फाइनल एक बार इसका कॉल दो दर्शाया। 1 रन पूरा किया है बल्लेबाजों ने। 1 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 21, 21 अंकों पर अब बनाने 51, 51। बेहतरीन गेंदबाजी रही है इस वक्त टीम 94 धानी टीम अच्छी गेंदबाजी कर रही है। और एक बिंदी गेंद और बढ़िया एक गेंद डाली जा रही है। देखिए लगातार डोमिनेट किया जा रहा है बल्लेबाजों को ऊपर ने। हालांकि सलामी बल्लेबाज हैं, 2 चौके लगा चुके हैं अपनी इनिंग्स में। लगातार डॉट गेंदे, लगातार बिंदी गेंदे खेली जा रही है। इस वक्त फाइनल पर खेलने का प्रयास है। डीप में खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद की तरफ पहुंचते गेंद आउटफील्ड काफी तेज है, गेंद निकल जाएगी मैदान के बाहर 4 रनों के लिए। ये 4 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 25, 25 अंकों पर पहुंचता हुआ। अभी भी इस ओवर की अगर बात की जाए, एक गेंद का खेल बाकी होगा। देखिए इसके बाद जो मैच खेला जाएगा दोनों टीमें तैयार रहेगा। पहले जो मैच में जीती है कार्तिक इलेवन संतोष भवन, और इस मैच की विजेता टीम तुरंत टॉस किया जाएगा और तीसरे मैच की शुरुआत की जाएगी। फिर एक बार क्रॉस बैट खेलने का प्रयास, तेज रखा था गेंद को, डॉट बॉल। देखिए ओवरों की अगर हम बात करें तो लगभग 4 ओवर का खेल हुआ है समाप्त। 4 ओवर के समाप्त के बाद 6.25 के अंशों से मात्र रन खर्च किया गया। 25, 3 विकेट अभी तक गंवाए गए मैक 11 खारबा टीम द्वारा। जय विश्वकर्मा गेंदबाजी की जाएगी कि पहली गेंद पर बड़ा हिट करने का प्रयास खिलाड़ी वहां पर में है, मगर गेंद निकल जाएगी सीधा मैदान के बाहर। 6 रनों के लिए पराग के बल्ले से आता हुआ इस वक्त बेहतरीन छक्का। देखिए 6 रनों के साथ स्कोर पहुंचता है 71 के ऊपर 31, 31 अब बनाने 41। देखिए 72 का पीछा करना है, 31 लग चुके हैं, 41 का लक्ष्य और होगा आने वाली इनिंग्स में 11 मैच बन सकते हैं अमृत। देखिए इस वक्त पहली गेंद पर छक्का लगाया है, इरादे को स्पष्ट किया पराग ने। उसके ऊपर गेंद रखी थी, हौसले गेंद को खेला गया, वहां पर खिलाड़ी है कप्तान नीरज, पैरों से गेंद को रोका गया। दूसरे का प्रयास, पराग निकले दूसरे के लिए, प्रणय पाटिल धीमे दौड़ते अपना विकेट यहां पर गिरता हुआ चौथा प्रणय पाटिल के रूप में 32 अंकों पर। देखिए नए बल्लेबाज मोनिश इस वक्त बल्लेबाजी के लिए आएंगे। देखिए 72 का पीछा करना था, हमने कल भी देखा कि रन का पीछा किया गया, मगर जो शुरुआत की दरकार होती है ना, वो शुरुआत होना जरूरी है। हालांकि पावर प्ले की पहली 2 ओवर्स में शुरुआत नहीं मिल पाई थी बल्लेबाजी करने वाली टीम को, क्योंकि 2 ओवर में 14 रन थे। उसके बाद विश्वनाथ ने 3 गेंदों में लगातार 2 विकेट छिटका, सूरज पाटिल का विकेट छिटकाया और करण पाटिल का इस वक्त पलटी गेंद मैदान के बाहर कल्टी, ये आता हुआ बेहतरीन 6 और 6 रन। शुक्रिया मास्टर, क्या बेहतरीन छक्का खेला। देखिए अभी तक 2 छक्के आ चुके हैं जय विश्वकर्मा के खिलाफ। 3 गेंदों पर 13 रन खर्च किए गए। यहां से बनाने 34, आने वाली गेंदें होगी 9 गेंदें 34 का पीछा करना होगा। छोटी गेंद फिर से बड़ा हिट करने का प्रयास, खिलाड़ी वहां पर है, दौड़ रहे मगर गेंद इस वक्त मैदान के बाहर। तीसरा छक्का पराग के बल्ले से।
धन्यवाद दूसरे मास्टर। देखिए रनों की अगर बात करें, रन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल हम देख सकते हैं 44 अब बनाने 28 का पीछा करना इस मैच को जीतने के लिए। मैच ऑन हो चुका है। देखिए मेहमानों का स्वागत पान पराग से किया जाता है, मगर यहाँ पर पराग गेंदबाजों का स्वागत छक्कों के साथ कर रहे हैं। क्या बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी पराग द्वारा। 5 गेंदें खेली, 19 बल्लेबाजी कर रहे, 3 बड़े छक्के जय विश्वकर्मा के खिलाफ उन्हें लगाए। आने वाली गेंदें होंगी नहीं, इसमें भी 8 में 28 की दरकार इस वक्त तेज रखा। देखिए विकेट कीपर जैसे ही थोड़ा सा बदलाव किया गया, विश्वनाथ विकेट के पीछे है, थोड़ा सा अलग तरह से गेंद डाली गई, डॉट बॉल है। कभी कभी ऐसा होता है अमरूद की गेंदबाजों को विकेट कीपर भी अपने चाह वाला चाहिए, जब वो बेहतरीन टप्पे पर गेंदबाजी करते। विश्वनाथ जैसे विकेट के पीछे आए, उन्होंने बेहतरीन टप्पे में गेंद डाली, डॉट बॉल डाली है। फिर से एक बार बैठक, गेंद इस वक्त आउट ऑफ द पार्क। फाइन लेग के ऊपर 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए इस वक्त आने वाली गेंदें होंगी 6 गेंदें बनाने 22, 6 बॉल 22 इस मैच को जीतने के लिए। पिछले ओवर की बात की जाए, पिछले ओवर में रन आए हैं 25 रन बटोरे गए। क्या बल्लेबाजी की है पराग ने। देखिए अगर इस मैच को जीतती है टीम मयंक 11 खारबाव, तो उसमें बहुत बड़ा हाथ रहेगा पराग का। पराग वतारी इस वक्त जो नॉन स्ट्राइक इन पर होंगे। स्ट्राइक पर है बल्लेबाज की अगर बात की जाए मिस्टर मोनिश। अक्षय राजभर को इंट्रोड्यूस किया जा रहा है, जिन्होंने पिछले ओवर में बेहतरीन गेंदबाजी की थी। बड़ा शॉट खेलने का प्रयास वहां पर विश्वनाथ यादव विकेट के पीछे गेंद को फील्ड किया, अंडर थ्रो किया गया और मोनिश अपना विकेट सेक्रीफाइस कर रहे हैं। इस वक्त देखा गया विकेट आया मोनिश का। अभी भी बनाने हैं 22, 5 गेंद, मगर एक अच्छी बात रहेगी मयंक 11 खारबाव टीम के लिए कि पराग बता रही इस वक्त स्ट्राइक पर है। 5 गेंदे 22, 5 बॉल 22। थोड़ा बैटर लगे पटवा प्लीज। देखिए नए बल्लेबाज नीतीश आएंगे नॉन स्ट्राइक इन पर बल्लेबाजी के लिए। 5 गेंदें और 22 का पीछा करना होगा। पराग मैदान के अंदर होंगे तो बन सकता है, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी की है, हालांकि वो बल्लेबाजी क्रम पर आए हैं 5वें क्रमांक पर। गेंदें खेली अभी तक 7 गेंदे और 25 पे बल्लेबाजी कर रहे हैं। 2 गेंदे डॉट, 1 सिंगल, 4 छक्के लगा चुके हैं। इस वक्त पैरों पर रखा था, जड़ में गेंद को रखा, बेहतरीन गेंद। क्या गेंद डाली है, खूबसूरत गेंद। अक्षय राजभर ने इस वक्त इस गेंद को तेज रखा है। उन्हें पता है कि धीमी गेंदी पराग के खिलाफ डाली गई, कहीं ना कहीं उनके उड़ान में गेंद आई तो गेंद मैदान के बाहर नजर आएगी। इस वक्त जड़ में रखा था और थोड़ा तेज भी रखा था, डॉट बॉल आई है। 4 गेंदे 22, 3 छक्के चौके की दरकार है इस मैच को जीतने के लिए। इस वक्त पहला आएगा, लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद को ट्रैवल किया। इस वक्त गेंद निकल जाएगी 1 बाउंस 4 रनों के लिए। कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचत घचकेन चालतो चालतो चालतो. नागोबाला चालतो धन्यवाद डीजे मास्टर भी मोमेंट पर संगीत लगा रहे हैं। देखिए जिस तरह से संगीत को लगाया गया उस तरह से बल्लेबाजी कर अपने मूड में आ चुके हैं इस वक्त पराग। 3 गेंदे और 18 की दरकार, 3 बॉल 18, 3 लगातार छक्के लगाने होंगे, कारनामा कर सकते पराग। छप्पर तोड़ छक्का लगाया गया पराग वतारी के बल्ले से। क्या बल्लेबाजी कर रहा है बल्लेबाज, आज के दिन की हाईलाइट बल्लेबाजी हम कह सकते हैं पराग द्वारा।
धन्यवाद इसे मास्टर। देखिए इस वक्त आने वाली गेंदियों की दो गेंदे 12, मगर यहाँ पर गर्म होता हुआ पराग का पारा। क्या बल्लेबाजी कर रहा है बल्लेबाज। एक वक्त ऐसा लग रहा था कि टीम पिछड़ती हुई नजर आएगी, मगर मिडिल ऑर्डर बल्लेबाजी के लिए आए और क्या बल्लेबाजी कर रहे हैं। पराग बता रही इस वक्त मैच को रुख पलटते हुए 35 बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदे खेलिए मात्र अभी तक देख सकते हैं 9। 10 गेंदे 35, 350 का स्ट्राइक रेट रहा है इस बल्लेबाज का। चर्चा कर रहे हैं वहां पर, थोड़ा सा रुके हैं, गेंद को चेक किया जा रहा है। हालांकि मैच बॉल शायद दी जाएगी। 2 गेंद में 12 इस मैच को जीतने के लिए। एक तरफ टीम 94 गावदेवी धानी और एक तरफ मयंक 11 खारबाव। क्या मैच बना हुआ है, खूबसूरत बल्लेबाजी। एक में वैसा बल्लेबाज रहा जिसने पूरे मैच का रुख पलटा है। अपने नाम का दबदबा इस वक्त मुफास मैदान पर लहराता हुआ पराग। और ये इस वक्त ऑफ के बाहर की गेंद, अंपायर के दोनों बाएं खुले हैं, व्हाइट बॉल दर्शाया गया। दबाव इस वक्त अक्षय राजभर के ऊपर। पराग बता रही है जिस तरह से गेंद डाली गई थी ऑफ के ज्यादा बाहर करने का प्रयास, व्हाइट बॉल आई है। अब आने वाली गेंदें होंगी दो गेंदों में 11 का पीछा करना होगा। 2 गेंदे 11 इस मैच को जीतने का। फील्डिंग की सजा पर ऑन साइड पर खिलाड़ी को तैनात किया गया। डिपाइन लेग, डीप स्क्वायर लेग, लॉन्ग लेग। इस वक्त अलग द कारपेट खेला गया, वहां पर खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को फील्ड करते खिलाड़ी कोई रन नहीं लेंगे। पराग अपने पास स्ट्राइक रखना चाहते। एक बॉल में 11 की दरकार है। ये बॉल काफी निर्णायक थी। अगर इस गेंद पर कोई बड़ा शॉट आता तो मैच ऑन रहता। मात्र एक गेंद और 11 का लक्ष्य पीछा करना होगा। अभी भी मौका बन सकता है। अगर कहीं खराब गेंद आई तो बल्लेबाज के पास मौके बन सकते हैं। एक बॉल 11 का पीछा करना होगा। पराग 11 गेंदे 35 पर। स्विच हिट खेला गया, डीप में खिलाड़ी नहीं है, गेंद निकल जाएगी। इस वक्त डीप बैकर पॉइंट स्वीपर कवर में 4 रनों के लिए। और इस मैच की अगर बात करें 6 रनों से गवाया है टीम मयंक 11 खारबाव। क्या बेहतरीन पारी के लिए मैच नहीं जीता मगर पराग बता ने दिल को जीता। पराग के लिए तालियां जरूर बननी चाहिए। बेहतरीन बल्लेबाजी 39 की पारी के लिए। 12 गेंदे 39, ताबड़तोड़ बल्लेबाजी। मात्र एक सिंगल इस इनिंग में देखने को मिला। लगभग छक्के और चौके की बौछार पराग ने की है। इस इनिंग में 5 छक्के और 2 चौके लगाए हैं। इस मैच का मैन ऑफ द मैच है मिस्टर विश्वनाथ। 2 ओवर 12 रन 2 विकेट और 8 गेंदे 32। विश्वनाथ जाधव बने हैं मैन ऑफ द मैच। सन्माननीय नंदूजी पाटील या आपल्या शुभ हस्ते पण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच। नंदूजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिले जाईल। नंदकुमार जी पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते पण देऊया। मॅन ऑफ द मॅच तिकडे टॉस सुद्धा केला जाईल। दोन्ही कॅप्टन्स विश्वनाथला कॅप्टनला टॉस साठी पाठवायचा आहे आणि त्याचबरोबरीने विकास दुबे आपल्या कॅप्टनला पाठवायला की टॉस साठी। चला प्लीज। ठीक नंदकुमारजी पाटील यांच्या शुभ हस्ते विश्वनाथ जाधव यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय। त्यांनी 32 धावा बनवल्या, 8 चेंडूमध्ये 2 महत्वपूर्ण गडी बाद केले। करण पाटील सुरेश पाटील विश्व त्या समोर घेण्याने काय सांगेल तुझ्या खेळीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल। प्रत्येक वेळ तू इकडे खेळतोय, होम ग्राउंडच म्हणावा लागेल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगेल। स्पर्धा खूप छान आहे कारण आम्ही पण वाट बघतो इथं चांगली टुर्नामेंट होते आणि या वेळेला सिस्टम वेगळी आहे कारण लीग मॅच ठेवले त्यांचं खरंच खूप धन्यवाद आहे। आणि आम्ही इथे रेग्युलर खेळतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे बॉल कुठे ट्रॅव्हल होतो जास्त। नक्की तुझे खेळ चांगले होते परंतु पराग वतारचे खेळ साकारला, शेवटच्या क्षणापर्यंत सामना आणला होता। असं वाटलं होतं की पराग हा सामना घेऊन जाईल कारण की जय विश्वकर्माच्या समोर बॅटिंग सुरेख केली, अक्षयच्या समोर त्यांनी चांगले धाव बनवले, आता सामना रंगत आणली होती परागने। काय बोलत त्याच्याबद्दल? नाही चांगली बॅटिंग केली कारण त्यांनी जय विश्वकर्मा आणि रेग्युलर खेळतो इथे त्याला 25 रन केले त्यांनी मॅचमध्ये आणलेले ते। पण आमच्याकडे एक बॉलर होता चांगला कारण त्याच्यावर विश्वास होता आमचा की तो मॅच नाही देऊ जाणार। विश्वनाथला कॅप्टन लगेच पाठवा टॉस साठी। एका बाजूला संघर्षशील
दोन्ही संघ चला. टीम 94 गावदेवी धाने संघाचे नीरज कॅप्टन या आणि एका बाजू 11 संतोष भवन ऋषि टॉस आइए डीके भाई के हाथ से टॉस करेंगे हम. It is call and tail toss विन हुए इस वक्त कार्तिक 11 संतोष भवन. क्या लेंगे ऋषि इस मैच में? 2 मिनट मिलेगा. ज्यादा वक्त नहीं, यहीं पर डिसीजन देना है, ज्यादा वक्त नहीं देंगे आपको. बॉलिंग ज्यादा वक्त नहीं. बेस्ट ऑफ लक फील्डिंग का. तुरंत विकास दुबे तुरंत फील्डिंग के लिए आ जाइए प्लीज. ज्यादा वक्त नहीं रहेगा. 5 ओवर के मैचेस हैं. 4 गेंदबाज आप कोच करने. 5 ओवर के मैचेस. अगर वक्त ज्यादा लेंगे तो 1 ओवर कम किया जाएगा, ध्यान में रखिएगा प्लीज. तुरंत फील्डिंग के लिए आना है और दानी टीम में बल्लेबाजों को तुरंत तैयार है कि जैसे मैच की शुरुआत होगी फिर से एक बार हमारे साथ जुड़ेंगे माइक्रोफोन पर मिस्टर जयेश जी भोसले सर का आवाज सुनेंगे माइक्रोफोन पर. चलो काजू, थोडी घाई करा कारण वेळेत तुला सहकार्य असावं. आज उशिराने अपन चालता हो, ध्यान दीजिए दोनों टीम. एक गुजारिश रहेगी कि समय के मामले में कृपया सहकार्य करें. 2 बज चुके, यहां से 4 मुकाबले और खिलाने हैं. 4 मैचेस और बाकी है. चला थोडीशी घाई करा. 5 षटकांची मॅच राहील. तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील पहिल्या 4 षटकांसाठी. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेण्यात येईल. ही पेनल्टी असेल आणि या गोष्टीकडे आपण लक्ष वेधूया. त्याच वेळेला चला मैदानाचा ताबा घ्या त्वरित. टॉस झाला नुकताच आणि आपण पाहतोय की जिथे कार्तिक 11 संतोष भुवन या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. मंगेश आणि त्याच्या साथीला विश्वनाथ जाधव. मागील मॅच मध्ये 32 धावांची खेळी विशू जाधवने केली आणि इथे 2 विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या होत्या. आणि म्हणून की काय तो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार राहिला. त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि त्याच्या साथीला मंगेश. मागील मॅच मध्ये तितकीशी चांगली छाप तो सोडू शकलेला नाहीये आणि अर्थात तो शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाला. परंतु या सामन्यामध्ये तो अपेक्षेचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल कारण रन्स त्यालाही गोळा करायचे आहेत. दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने चांगला खेळ करत असताना आपण दोन्ही खेळाडूंना पाहिलंय. अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाची क्रिकेट सातत्याने खेळत असणारा संघ एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जिथे कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला मुराजी खान आपलेही हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. इथे येणारा प्रत्येक मान्यवर प्रत्येक अतिथी या स्पर्धेला सदिच्छा आणि भेट देण्यासाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली तर नफीस मागील मॅचचा हिरो गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल कारण त्याने गोलंदाजी करत असताना मागील सामन्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करून सोडलं होतं. 6 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद केलं होतं 2 षटकांच्या स्पेल मध्ये. तोच गोलंदाज नफीस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सतीश पन्नालाल राजभर याला देखील आपण पाहणार आहात. सामन्याला सुरुवात पहिला बॉल पडेल नसीब
इथे सज्ज होत तसं नफीजला आपण पाहतोय. नफीज गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक नफीस गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल घेऊन मंगेशच्या अगेन्स्ट. एकंदरीत ही मॅच चांगली होणार. एकंदरीत आपण पाहिलं तर दोन लेफ्ट हँडर आहेत. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर हे द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतो. पहिला बॉल वरती आक्रमण केलं. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतो डीप मिड विकेट मध्ये. चेंडूवरती एक सिंगल मिळेल. एकाने सुरुवात करत असताना पाहायला मिळाला. जिथे विशू जाधवच्या बॅटमधून एक चांगला चौकार आपण पाहिला. तो मैदानाच्या आतमध्ये आपण आल्याची जाणीव करून देतो प्रतिस्पर्ध्याला. होय, या मैदानावरती मी सातत्याने प्रॅक्टिस करतो. या मैदानावरती मी सातत्याने धावा गोळा करतो आणि या मैदानावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ते चुकी झाली आहे. विशूला जीवदान मिळालंय. ही कॅच व्हायला हवी होती. दोन क्षेत्ररक्षक धावून आले पुढे. मी का तू, तू की मी. आणि अशा क्षणाला जिथे झेल निसटलाय. लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की जिथे सागर होता त्याच्या हातातून झेल निसटलाय. दुपारचं सत्र आहे. तप्तऊन आहे आणि डीजे मास्टर मंत्रमुग्ध करणारी संगीत मात्र वाजवताना आपण पाहत आहोत. वातावरण शांत झालंय आणि या शांत वातावरणाला अशांत करण्याची आवश्यकता देखील असेल ती मंगेशला. पुढचा बॉल खोलामध्ये हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. देवा पांडे मागील बॉलवरती सागर. इथे गोलंदाज करेल तर करेल काय. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. दोन बॉलवरती दोन कॅचेस ड्रॉप झाल्यात. दोन्ही फलंदाजांना जीवदान प्राप्त झालेली पाहायला मिळाल्यात. नफीस आता मात्र नाखुश आहे, हताश आहे, निराश आहे. करावं तर काय करावं हे त्याला समजत आणि उमगत नाहीये. तो चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. विकेट घेणारे बॉल त्याने हात आल्यात आणि तरी देखील क्षेत्ररक्षणामध्ये त्या चुका होत असताना पाहायला मिळाल्यात. विशू ऑन स्ट्राईक. जीवदान मिळालं होतं मागील बॉलवरती. तो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येत असताना संघाची धावसंख्या 7. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या बाहेर इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळणं ही बाब सोपी नाही आहे. कारण गेले काही वर्ष मागे वळून पाहिलं, इतिहासाची पानं पलटली तर या खेळाडूने चांगल्या धाटणीचा परफॉर्मन्स केलाय. अनेक फलंदाजांना थया थया नाचवलं आणि लेजिम खेळायला भाग पाडलाय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. तोच गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. यावेळेला स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती विशूच्या बॅटमधून चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा दाफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. नेल्सन आकडा स्कोर कार्डवरती आहे. 11ला पहिलं षटक इथे संपलंय. तेव्हा पांडेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना ज्याच्या हातामधून झेल निसटत असताना आपण पाहायला मिळाला. झेल सुटला. जीवदान मिळालंय मंगेशला. जीवदान मिळालं विशूला. सागरने झेल सोडला जिथे विशूला जीवदान मिळालं. दोन्ही खेळाडूंनी जीवदान इथे प्राप्त झालेली पाहायला मिळाल्यात आणि जीवदान नेहमी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हानिकारक राहतात. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाची वेळ, काय राहील पुढच्या बॉलवरती किंवा काय घडेल पुढच्या चेंडूवरती हे पाहावं लागेल.
गोलंदाजी मार्कवरती देवा पांडे. लोअर फुलटो ज्या समोरच्या दिशेने केला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे देवा पांडेचं पाहायला मिळालं. आणि अर्थात धावा रोखण्यासाठी तो या रीतीचं क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहत आहोत. त्याचाही डेडिकेशन चांगलं आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी कर. खोलामध्ये चॉप केला होता हा बॉल. अगदी चारी मुंड्यात चिप केलं आणि अर्थात अनप्लेबल डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. डॉट बॉल येत असताना वॉटर बॉल अफलातून गोलंदाजी देवा पांडे. त्याच्याकडे हे देखील अस्त्र आहे आणि या ब्रह्मास्त्राला तो बाहेर काढत असताना पाहायला मिळालाय. खोलामध्ये टाकलेला बॉल जिथे मात्र कोणती धाव घेण्याची मुभा आणि कोणताही मोठा स्ट्रोक घेण्याची मुभा त्याने जणू काही बॅटरला दिलीच नाही. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अराउंड विकेटने. यावेळेला गॅप मध्ये केलाय. दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध भेदत असताना क्लासिकल अंदाजामध्ये जिथे ठोकला चौकार. हो, या खेळाडूचे चर्चे चारही बाजूला आहेत. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर देखील त्याने आपण आल्याची जाणीव करून देणारे स्ट्रोक केलेत. पहिल्या बॉलवरती चौका ठोकला आणि या बॉलवरती देखील फ्रंट लेग पुढे आणला, ऑन साइडला केलाय. स्लॉक स्वीप करत असताना आकाशाला गवसणी घालणारा अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी, तुफानी आतिषबाजी विशू जाधवच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाली आहे. स्लॉक स्वीप इतका आत्मविश्वासाने तो खेळतो ना की अगदी लिलया सीमारेषा ओलांडताना षटकार पाहायला मिळतात. कितीही लांबवरची सीमारेषा असली तरीही सडपातळ बांध्याच्या या खेळाडूने षटकार ठोकलेत. हा बॉल पंचांकडे अपील करण्यात आली आहे. उत्साह जास्त होता, उचलून धरली नाही पंचांनी. अपीलला आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि अति उत्साहाने केलेली ही अपील इथे पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. स्विचिट करण्याचा प्रयत्न अगदी योग्य होता का याची चर्चा होईल, कारण संघ सुस्थितीमध्ये संघाचा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा देवा पांडेला आपण पाहत आहोत. खर्चिक साबित राहिला या षटकामध्ये, महागडा राहिला तो. पुढचा बॉल खोलामध्ये हेलिकॉप्टर, इथे विकास दुबे नेत्रदीपक अमानवीय वॉड कॅच, फलंदाज बाद. थँक्यू. या कॅचची चर्चा होईल, परंतु त्याआधी आपण पाहूयात हा कॅच कॅरी झालाय का. अर्थात पंचांच्या मनामध्ये आणि त्याच वेळेला खेळाडूंच्या मनामध्ये ही शंका आहे, त्याचं निरसन होईल. परंतु जो झेल घेतलाय ना हा केवळ या दिवसापुरता नाही तर कॅच ऑफ द डेज नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट मधला. परंतु हा झेल कम्फर्टेबल गॅदर झालाय का त्याची चर्चा होतीये. अविश्वसनीय झेल टिपला होता विकास दुबे. अर्थात काजूने वजनदार खेळाडू आहे आणि त्याने त्याची जे वजन आहे ना त्याची जी हातावरती जी काय पकड पाहायला मिळाली ना तो रोल झाला आणि
इतक्या वजनाचं जर का 70-80 किलोचं जर का वजन त्याच्या हाताच्या बोटांवरती पडलंय तर खऱ्या अर्थाने त्याला जखम देखील झाली आहे. रोल झाला होता तो कॅच घेतल्यानंतर, स्किट झाला. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. आउट आहे खेळाडू बाद. आगमन होत असताना आपण पाहतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षातील एक लेजेंडरी खेळाडू आणि सातत्याने मैदाने गाजवणारे मुफास ग्रुपचे मुराद खान, त्यांच्या साथीला बरकत सय्यद, त्याच वेळेला शोहेब खान याला देखील आपण पाहतो, शोभा खान, आणि त्याच वेळेला संपूर्ण टीम लेफ्ट हँडर बॅटर या टीमचा सातत्याने ज्या शोएबला आपण पाहिला, बरकत सय्यद, मुराद खान, यस, शोभा, सतीश आणि सर्वाधिक मला वाटतं 1 मिलियन वाटतं 1 मिलियन पेक्षा जास्ती फॉलोअर्स या शोभा खानचे आहेत. कदाचित फेकी असू शकतील परंतु ते आहेत. असा खेळाडू लेफ्ट हँडर बॅटर. उल्लास राजभर एक बेहतरीन गेंदबाज जिसने अभी तक 230 से ज्यादा रन दिए हैं इस टूर्नामेंट में. सलमान भाई यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून जनरेटर आपल्याला लाभलाय. आपका भी शुक्रिया सर. आइए विराजमान हो जाइए. चला घाई करा, आज ये मॅचेस मला नाही वाटत पुढचे सामने होतील, कारण तिसरी मॅच चालू आहे मुराद खान आणि सध्याच्या घडीला केवळ तिसरा सामना आपण पाहतोय. चला घाई करा, पुढचे मॅचेस कदाचित 4 ओव्हरच्या कराव्या लागतील, कारण दुपार संपत आली. आता जवळपास 2:30 वाजलेत. उशिराने संघ दाखल झाल्यात, मॅचेस लेट झाल्यात, DRS जास्तीचे वापरण्यात आल्यात. गोलंदाजी मार्क वरती ऋषीचा पहिला बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचला होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरील हा झेल. धावा देतील त्याच्यावर. हालाय चौकार. ऋषी जयस्वालच्या अगेन्स्ट इथे मात्र त्याचा स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना ऋषिकेश जयस्वालचं स्वागत करण्यात आलं. त्याच्या अगेन्स्ट इथे चौकार येत असताना पाहायला मिळतो आहे. मंगेशच्या बॅटमधून पुढचा बॉल. आणखीन एक हाफ ट्रॅकर उसळी घेणारा डॉट बॉल आलाय. काजूने जो झेल घेतला ना, तर तो मला असं वाटतं की वर्षानुवर्ष तो झेल पाहावा आणि पाहतच राहावा अशा रीतीचा झेल त्याने घेतलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द वसई फाटा चषक. आणि काजूने कदाचित त्याच्या आयुष्यातील हा सर्वाधिक सुंदर झेल टिपला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ऋषिकेश. कमी गतीने टाकला, वळवला, दुसरा होता हा चेंडू. जिथे वळण घेत असताना पाहायला मिळतोय गरकन गिरकी घेतलीये, फलंदाजाची फिरकी घेतली. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, जिथे केवळ 26 आहे. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. प्रत्येकाचं कौतुक आपण करतो आहोत, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी चांगलं कामकाज करणारे हर्षजी चौधरी साहेब यांचं देखील आपण कौतुक करतो आणि संपूर्ण टीम मुफास ग्रुपचं आपण कौतुक करतो आहोत.
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना एक नियोजनबद्ध आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. कारण एक मोठी बिरुदावल्ली या स्पर्धेच्या पाठीमागे आहे. कारण एक मानाची स्पर्धा म्हणून या सगळ्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि त्याकरिता आपण पाहिलं उच्च दर्जाचे पंच, उच्च दर्जाचं टेलिकास्ट, उच्च दर्जाचे स्कोरर, उच्च दर्जाचं डीजे. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, केवळ एकेरी धाव मंगेशला इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 27 धावा फलकावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये केवळ 5 आल्यात, रन्स आलेल्याच नाही आहेत मुळात. कारण पहिल्या बॉलवरती चौकारानंतर अपवाद वगळता पुढच्या 4 बॉलवरती केवळ एक सिंगल आली आहे. आणि अर्थात आपण या गोष्टीची चर्चा करत होतो की उच्च दर्जाचं सारं काही या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. मग डीजे उच्च दर्जाचा, मंडप त्याहूनही अधिक सुंदर या स्पर्धेचे आपण पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या सीच्या बाहेर कट केलाय. चेंडू मात्र थर्ड मॅनला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. पुढच्या बॉलवरती आलाय चौकार. संघाची धावसंख्या 18 बॉलचा केवळ खेळ संपला. मंगेशला अजून हेच ठाऊक नाहीये की आपण किती बनवल्यात. 31 धावा आहेत, 31. जास्तीच्या झाल्यात नाही कारण 50 ओव्हरची मॅचेस नाही आहे मुळात. आपण केवळ 6 आणि 5 षटकांच्या मॅचेस खेळतो. आपण किती बॉल फेस केलेत एकंदरीत मंगेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर अद्याप किंवा 8 धावा आल्यात आणि त्याने जवळपास 8 बॉलमध्ये केवळ मंगेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर रन्स आल्यात ते केवळ 8. आणि अर्थात म्हणून की काय त्याला चेंडू विसरला होता आणि धावा देखील. रन्स यायला हव्यात. त्याच्या बॅटला बॉल लागलेच नाही आहेत मुळात. एक चौकार त्याने आलाय आणि अर्थात डेथ पर्यंत खोली आहे या संघाकडे. रन्स बनवणारे संघ खेळाडू आपण पाहतो. 18 बॉलमध्ये जर का केवळ आपण आघाडीला येत असताना विशू बाद झाल्यानंतर जर धावा कमी येत आहेत, कुठेतरी आपल्याही धुरा आपण खांद्यावरती घ्यायला हवी. जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. 19 धावांची खेळी विशूने या मॅच मध्ये देखील केली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. देवा पांडेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 9 बॉल 8 धावांची वादळी खेळी इथे संपली. मंगेश बाद. नऊ चेंडू आणि 8 धावांची खेळी करून मंगेश बाद होत असताना पाहायला मिळाला. मागील मॅच मध्ये डक वरती बाद झाला होता. या सामन्यामध्ये त्याने इनिंग चांगली साकारली आणि अर्थात आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय नंदन विश्वकर्मा. त्याची बॅट बोलेल का, कारण 2 विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर कारण मंगेश बाद होणं ही बाब देखील कदाचित टीम 94 गावदेवी धाणीवच्या पत्त्यावरती पडेल, कारण तो डोई जड झाला होता. 9 बॉल त्याने फेस केले होते, बॅटला बॉलच लागत नव्हते आणि त्याच वेळेला तो बाद होणं किंवा संतोष भुवन हा संघ म्हणत असेल की कदाचित त्याचा कॅच ड्रॉप झाला असता तर तो मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला असता. संघाची धावसंख्या ती केवळ 31. 31 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 5-5 षटकांच्या मॅच मध्ये काल 93 बॅट पाहायला मिळाला. यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं, फलंदाज बाद.
थँक्यू. 3 फलंदाज इथे बाद झालेले पाहायला मिळालेत. या षटकामध्ये लगातारच्या 2 बॉलवरती 2 फलंदाजांना बाद केलाय. हॅट्रिकचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती देवा पांडे सज्ज होईल. काय बॉल टाकला, अविश्वसनीय टोक क्रशर, वेगाने टाकला आणि थेट यशांचा वेध घेणारा पाहायला मिळाला. तो बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या केवळ 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती, जिथे 3 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिकचा बॉल देवा पांडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर विजय जाधव, विश्वनाथ जाधवचे बंधू. यावेळेला हॅट्रिकचा बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. देवा पांडेने इथे हॅट्रिक प्राप्त केली आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज देवा पांडे. या स्पर्धेच्या माध्यमातून कॅश प्राइज येते ते हर्षजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून देवा पांडेने हॅट्रिक घेतली आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धावफलकावरती धावा त्या अर्थात 31 ला 4 बाद झाल्यात. आसिफ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होतं. संकटात अडकलेली ही नौका आता पहिले तरी घेऊन जावी लागेल. जिथे जयच्या बॅटमधून केवळ एक चौकार आलाय. कमी गतीने पंचाकडे अपील केली आहे. घडते तरी काय, आणखीन एक संकट ओढावलं होतं संघावरती. आसिफ जिथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु कमी गतीने टाकला गेलेला या बॉलवरती डॉमिनेट केलं आणि धुंडो रे साजण्या सांगणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला. जिथे संघाची धावसंख्या केवळ धावफलकावरती आहे ती 31. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4था आहे. जास्तीचे बॉल या षटकातील बाकी नाही आहेत. कदाचित मिडल ओव्हरची चर्चा आता होईल. देवाचा हा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. रन्स अवेलेबल. धाबा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. त्या अर्थात 2 कंप्लीट केल्यात. तिहेरीचा कोणताही प्रयत्न आसिफने केलेला नाही आहे. रन्स मिळाला तर 2. या षटकामध्ये विकेट हॅट्रिक आणि 2 धाबा खर्च केलेला आपण पाहिलात. या नेक्स्ट मॅच कडे आपण वळतो आहोत. टॉस साठी इन्व्हाइट करूयात डॉक्टर रिजवान कोळीवाडा आणि त्याचा अगेन्स्ट मयंक किलवन खारबाव. दोन्ही टीमचे कॅप्टन या चला रिपोर्टिंग करा आणि टॉस करून घ्या. अगदी उशिराने जर का तुम्ही आलात तर 4 ओव्हरची मॅच होईल. कमी गतीने वळवला, पंचांकडे अपील केली आहे, उचलून धरली आहे, परंतु इथे कोणत्याही प्रकारचा दडपण पंचावरती नव्हतं. अर्थात डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या स्थिरावली. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 33 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये केवळ देवा पांडेने 2 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्यात. एंड ऑफ दी 4th ओव्हर. धावफलकावरती 33. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 33 वरती. शेवटचा षटक ब्रिजेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. शेवटच्या षटकाच्या दरम्यान या मैदानावरती रन्स नेहमीच बनतात. खोला टाकला, डाऊन ग्राउंड खेळला, हेलिकॉप्टर गॅप मोठा आहे, नाही होणार धावांचा तोटा. रन्स आला 4, हा आलाय चौकार.
विश्वकर्माच्या बॅटमधून निघणारा हा चौकार डाऊन द ग्राउंड आणि सरळ बॅटमधून पाहायला मिळाला. अनेक मैदानात सातत्याने गाजवणारा खेळाडू यावेळेला लोड फुलटोस संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ठोकलाय षटकार. ज्या स्पर्धेची आवर्जून प्रत्येक जण वाट पाहतो त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजन फखरुद्दीनजी मलबारी साहेब यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक असं स्वागत. षटकार आलाय जय विश्वकर्माच्या बॅटमधून. खोलामध्ये थेट यष्टिरक्षकाचा वेट डॉट बॉल. राजेशचा जिथे ब्रिजेशचा हा चेंडू जो खोलात पाहायला मिळाला. कम्पॅक्ट चांगलं झालंय. स्कोर कार्ड वरती धाबा जिथे आपण 33 नंतर या षटकामध्ये 10 आल्या. 43 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 9, चौथ्या षटकामध्ये केवळ 2. यावेळेला फटका फासला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक देवा सिंग चेंडूच्या खाली आलाय. आज देवा पांडेच्या हातातून झेल सुटला. देवा सिंगच्या हातातून झेल सुटला. सागरच्या हातातून झेल सुटलाय. परंतु फार क्वचितच आणि रेअरली चित्र पाहायला मिळतं की जो विकास दुबे कॅच टिपतो ना, आज मात्र त्याला आपण पाहिलं. चांगल्या क्षेत्ररक्षकांच्या हातातून कॅचेस निसटल्यात परंतु काजूने झेल हातून टिपला होता. संघाची धावसंख्या आहे ती 43. यावेळेला लोड फुलटोस बॉल ऑन साइडला केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. संख्या 43च्या नंतर 49 वरती जाऊन पोहोचली आहे. षटकार आला. 49 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत असताना अर्थात गोलंदाज ब्रिजेश महागडा राहिला. झेल सुटला. जीवदान मिळालं आणि पुढच्याच बॉलवरती षटकार आलाय. यावेळेला देखील फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तोच. यावेळी कोणती चुकी केलेली नाही. फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती आता 49 टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. थँक्यू. या आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला डॉक्टर रिजवान कोळीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना संघ पाहायला मिळेल तो अर्थात मयंक 11 खारबाव. दोन्ही टीमचे कॅप्टन या चला त्वरित टॉस करण्यात येईल. डॉक्टर रिजवान कोळीवाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. खारबाव टीमचा कॅप्टन या चला त्वरित आपण टॉस करणार आहोत. लीग स्टेजच्या मॅचेस आपण पाहतोय आणि टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा तो खारबाव टीमचा कॅप्टन या चला त्वरित आपण टॉस करणार आहोत. या उत्तरार्धाकडे वळूयात आणि उत्तरार्धामध्ये या 50 धावसंख्येचा पाठलाग